नमस्कार, मी अजित मांढरे। 9 जून 2025 या दिवशी मुंब्रा रेल्वे स्थानकावरती एक अपघात झाला होता। हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचं कारण काय होतं यावरती अनेक दावे प्रतिदावे केले गेले। तपास झाला, विशेष समित्या स्थापन झाल्या आणि त्यानंतर 2 अभियंत्यांवरती एक गुन्हा दाखल करण्यात आला। त्याची सुनावणी आज झाली। या सुनावणीमध्ये म्हणजे जे अभियंता होते समर यादव आणि विशाल डोळस हे दोघंही अभियंते होते आणि या दोघांवरती आरोप ठेवण्यात आले होते की यांनी निष्काळजीपणा केला होता, बेजबाबदारीपणा केला होता आणि त्यामुळेच यांच्यावरती आरोप ठेवला गेला होता। तपास केला होता या तपास अधिकाऱ्यांनी शिरसाट नावाच्या। त्यांनी या गुन्ह्यानंतर आपली अटक टाळावी, आपल्याला अटक होऊ नये याकरता ठाणे न्यायालयामध्ये त्यांनी अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला होता, पण तो अर्ज आज अखेर कोर्टाने फेटाळलेला आहे। या सगळ्या सुनावणीमध्ये सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे तो म्हणजे अपघात कशामुळे झाला होता। रेल्वेनं त्याचवेळी हात झटकले होते आणि प्रवाशांच्या बॅगामुळे हा अपघात झाला असं त्यांनी त्यांचा दावा करत प्रवाशांवरच या सगळ्या अपघाताची जबाबदारी ढकलली होती। मुळात ज्यावेळी रेल्वे प्रवास सुरू होता आपल्याला माहिती आहे की रोज लाखो प्रवासी जे आहेत रेल्वेने प्रवास करतात, अगदी दरवाजामध्ये लटकून प्रवास करतात, तर अनेकांच्या बॅगा बाहेर असतात आणि या बॅगा ज्या आहेत एकमेकांना लागल्या आणि त्यामुळेच हा अपघात झाला अशी युक्ती किंवा असा दावा जो रेल्वेने केला होता। पण शेवटी पोलिसांनी हा तपास केला आणि पोलिसांनी जेव्हा तपास केला त्या तपासामध्ये निष्काळजीपणा आढळलेला आहे, तो म्हणजे यादव आणि डोळस या 2 अधिकाऱ्यांचा। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र लिहिलं होतं या आधी, ज्या अपघात होण्याच्या आधी 1972 पासूनचा हा ट्रॅक आहे, तो ट्रॅक जो आहे तो दुरुस्त केला पाहिजे, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। एवढंच नाही तर त्या ट्रॅकवरती काही ठिकाणी वेल्डिंग करणं गरजेचं होतं, धोकादायक वळणं होती ती कुठेतरी सांभाळणं गरजेचं होतं। त्यानुसार रेल्वे जी आहे त्याची गती जी आहे ती कमी करणं गरजेचं होतं। रेल्वे उशिराने धावतील का किंवा वेळेत धावतील का त्या वेळी तिथं सूचना जाणं गरजेच्या होत्या। हे सर्व ठपके जे आहेत हे कोर्टाच्या जेव्हा सुनावणी होती त्या सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। यामध्ये आज या दोन्ही म्हणजे जे विशाल डोळस नावाचे एक अधिकारी आहेत जे सहाय्यक विभागीय अभियंता आहेत आणि दुसरे जे समर यादव जे आहेत ते वरिष्ठ विभाग अभियंते आहेत। त्या दोघांवरती ही गुन्हा दाखल होता आणि त्यांच्यावरती FIR होती, त्यानुसार त्यांनी अटकपूर्व जामीन केला होता, तो फेटाळलेला आहे। पण याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा अपघात कशामुळे झाला होता हे तपासामध्ये स्पष्ट झाले। ते म्हणजे हा अपघात प्रवाशांच्या बॅगामुळे झाला नव्हता, तर तिथं ट्रॅकवरती एका ठिकाणी वेल्डिंग करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे या रेल्वेला जो आहे तो झटका बसायचा आणि त्यातूनच हा अपघात झाला आहे असा निष्कर्ष तपासामध्ये समोर आला आणि त्यामुळेच हा अपघात झाला आहे असा दाट संशय व्यक्त करत या 2 अभियंत्यावरती इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भातले पुरावे देखील तपास अधिकाऱ्यांनी, शिरसाट नावाचे अधिकारी आहेत, त्यांनी हे सगळे पुरावे जे आहेत ते कोर्टात सादर केले आणि या पुराव्याच्या आधारावरच ठाणे न्यायालयाने यादव आणि डोळस या दोन्ही अधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज जे आहेत ते फेटाळलेले आहेत। अर्थात ते पुढे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे अर्ज आहेत ते दाखल करतीलच, पण मुळात जो प्रवाशांवरती ठपका ठेवला गेला होता किंवा प्रवाशांवरती या सगळ्या मृत्यूचं खापर फोडलं गेलं होतं, 4 जणांचा मृत्यू झाला होता, 13 जण एकूण या डब्यातून पडले होते, धावत्या लोकलमधून पडले होते, त्याचा सगळा ठपका जो आहे तो प्रवाशांवरती ठेवला गेला होता। हे आता कुठेतरी स्पष्ट झालंय आणि हा अपघात प्रवाशांमुळे नाही तर हा अपघात रेल्वे अधिकारी जे आहेत विशाल डोळस आणि समर यादव या 2 अभियंते जे आहेत यांच्या निष्काळजीपणामुळे झाला होता, हे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलंय। त्यामुळे 4 जणांच्या मृत्यूला प्रवाशांची बॅग नाही तर रेल्वे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा होता, हे न्यायालयातल्या सुनावणीमुळे स्पष्ट झाले। अर्थात याच्यावरती सुनावणी होईल, पुढे युक्तिवाद होईल, नंतर न्यायालय आपला निकाल देईल त्यावेळी स्पष्ट होईल, पण तुर्तास तरी तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपासामध्ये हे स्पष्ट केलंय की हा अपघात प्रवाशांच्या बॅगामुळे नाही, 4 जणांचा मृत्यू प्रवाशांच्या बॅगामुळे नाही तर रेल्वे अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा झालेला आहे, हे आता स्पष्ट झालंय।